सभापती महोदय, परिवहन मंत्री महोदयाने हे जे काही विधेयक क्रमांक 23 या ठिकाणी मांडलेलं आहे, त्या अनुषंगानं एकतर आपण पाहतोय की दिवसेंदिवस गाड्यांची संख्या वाढते आणि वाहनांची संख्या वाढते नव्हे तर पार्किंगचा सुद्धा मोठा प्रश्न मुंबई पुण्यासारख्या आणि सगळ्याच शहरामध्ये भेडसावतोय. आणि त्यामुळे आता जसं पूर्वीच्या काळी शेतकऱ्याकडे 1000 एकर 500 एकर अशी जमीन असायची, परंतु नंतर आपण कालांतराने सिलिंगचा कायदा आणला, तो आपल्याला आणावा लागला. त्याच पद्धतीने आपल्याला गाड्याच्या बाबतीमध्ये सुद्धा सिलिंगचा कायदा आणावा लागतो की काय, अशी परिस्थिती शिंदे साहेब निर्माण झालेली आहे. म्हणजे एका कुटुंबाकडे एका मालकाकडे किती गाड्या असाव्यात हिचं काय आपल्याकडे कुठला कायदा नाहीये. पण ठीक आहे, गाड्या असाव्यात, पण त्या गाड्या पार्किंगची व्यवस्था तरी त्यांनी स्वतः केली पाहिजे ना. त्याच्या गाड्या काय रस्त्यावर लावायच्या का? म्हणजे आज मुंबई सारख्या पुण्यासारख्या शहरात तर भाऊ आपण बघितलं, सकाळी जर आपण फिरायला गेलो तर इकडून गाड्या म्हणजे त्यांच्या त्या घरासमोर उभ्या असतात आणि मधून जाणं कठीण होतं. आपण सुद्धा अनुभवलेलं असेल. म्हणजे या बाबतीमध्ये सुद्धा आपल्याला काही धोरण आणावं लागेल. त्यामुळे याही बाबतीमध्ये आपल्याला प्रकर्षाने विचार करणं परिवहन मंत्री महोदय गरजेचं आहे. आणि मग तेही आपण त्याकडे जावं अशी आमची विनंती आहे. की शेवटी परिवहन सारखं आता आमचे मित्र आहेर साहेबांनी सांगितल्याप्रमाणे ह्याच्यामध्ये खूप व्यापक असं हे खातं आहे. नुसतं आरटीओ नुसती एसटी याच्या पुरतं मर्यादित खातं नाही. म्हणून याच्यामध्ये मंत्री महोदय नवीन काय आपण करू शकू, हे कोणाच्या काळात झालं तर हे सरनाईक साहेबांच्या काळामध्ये झालं. इतिहासामध्ये त्याची नोंद झाली पाहिजे. तेव्हा त्या अनुषंगानं आपण आता एक तारखेकडे आपण असं म्हणतो की 15 वर्षानंतर गाडीच ठेवायची नाही, ती स्क्रॅप झाली पाहिजे, कारण ते प्रदूषण वाढतंय. आजही आपल्याकडे 30 वर्षाच्या गाड्या चालतायत, दूर सोडत चालतायत. त्याचं किती मोठं प्रदूषण होत आहे त्याच्यावर कोण कारवाई करत नाही. त्या गाड्या तशाच चालू आहेत, वापरामध्ये आहेत. या बाबतीमध्ये सरकारचं काही धोरण आहे का नाही, किंवा याच्यामध्ये कडक कारवाई आपण करणार का नाही. कायदे आपल्याकडे आहेत काय, पण त्याची नीट अंमलबजावणी होत नाही. त्यामुळं त्याच्यामधले निर्बंध येत नाहीत आणि परिणामी लोकांना वाटतं 10-5 रुपये दिले की चालतंय काम, म्हणून लोकही निर्डावलेले आहेत. ते तसंच चाललेलं आहे. त्याच्यामुळे या माध्यमातून सुद्धा निश्चितपणानं आम्ही आपलं जरी स्वागत करत असलो तरी सुद्धा खऱ्या अर्थानं जर आपल्याला प्रदूषणाच्या दृष्टिकोनातून उपाययोजना करायची असेल तर मला वाटतं की ईव्ही वाहनाला प्रोत्साहन जास्ती पद्धतीने आपल्याला कसा देता येईल याचा विचार आपल्याला केला पाहिजे. मंत्री महोदय, आम्हाला तर असं वाटलं की हे बिल याच्यासाठी आपण आणलेलं आहे विधेयक की ईव्ही वाहनाला करातून सूट दिलेली आहे. म्हणजे ईव्ही वाहन तुम्ही घेतलं तर कुठलाही कर लागणार नाही, नव्हे तर इन्शुरन्स वाल्यांशी बोलून त्याच्यामध्ये काय आपल्याला कमी करता येते का. कारण एकतर काय झालं की ईव्ही वाहन घ्यायला तुम्ही जसं टेस्ला गाडी घेतली स्वागत आहे, त्याच्याबद्दल दुमत नाही, पण ईव्ही वाहनाची किंमत डिझेल वाहनाच्या तुलनेत पेट्रोल वाहनाच्या तुलनेत जास्तीची आहे. आपण जर मार्केट बघितलं कुठल्याही ईव्ही वाहन घ्यायला गेलो तर डिझेल आणि कार जरी घेतली आपण तर डिझेल गाडीपेक्षा त्याची किंमत जास्त आहे, कारण त्याला बॅटरी लागते. खर्च काय आहे का आहे, विजेचं युनिट आणि तो विचार करते काय गाडी परवडणारी आहे, आपल्या पर्यावरणाला समतोल आहे का, समतोल राखणारी आहे. आणि मी सुद्धा ईव्ही वाहन वापरतो. परंतु सभापती महोदय, याच्यामध्ये जी काही त्यांची किंमत एकूण त्याला लागणारा कर, आरटीओचा टॅक्स आणि इन्शुरन्स याचा विचार केला ती किंमत फार पुढे जाते. त्यामुळे लोक तिकडे इच्छा असून सुद्धा वळायला तयार होत नाहीत. तेव्हा या बाबतीमध्ये आपल्याला काही दिलासा देणारं काही धोरण आणता येईल का, हेही मंत्री महोदय आपण त्या ठिकाणी पाहावं अशी आमची सूचना या निमित्तानं आहे. सभापती महोदय, जसं आता अनिल परब साहेबांनी सांगितले की हल्ली आपण पाहतो की रस्त्यांनी चाललेलं असताना खरं तर आरटीओचं काम आहे की वाहन त्यांच्याकडे निरीक्षक आहेत, त्यांच्याकडे इन्स्पेक्टर आहेत, त्यांचं काम आहे की वाहनाची तपासणी करणं. त्यांना तो अधिकार आहे. रस्त्यावरती थांबून लायसन आहे का, प्रदूषणाचं सर्टिफिकेट आहे का ते पाहणं त्यांचं काम आहे, त्यांचं ते करावं त्यांनी. पण तो आपण पाहतो की ट्रॅफिक पोलीस गाडी घेतात
आणि कुठेतरी सिटीच्या बाहेर जाऊन कुठल्या तरी नाक्यावर उभे असतात आणि ते हात करत असतात आणि लोकांना थांबवून काय त्रास द्यायचा ते देतात ते आपल्याला माहित आहे. याच्यामध्ये तुमचा आणि गृह विभागाचा समन्वय असला पाहिजे. त्याच्या बाबतीत आपल्याला काही सुधारणा करता येईल का, की बाबा तुमचं काम हे ट्रॅफिक नियंत्रित करणं शहरापुरतं मर्यादित आहे. तुमचं काम शहराच्या बाहेर जाऊन तिथं ट्रॅफिक अडवून त्यांच्याकडून वसुली करणं काम नाहीये तुमचं. तुम्हाला तो अधिकार आहे का नाही हे तपासण्याची गरज आता निर्माण झालेली आहे. त्याच्यामुळं निश्चितपणानं हा जो काही जनतेला विनाकारण त्रास होतोय तो सुद्धा दूर करणं एक परिवहन खात्याचा मंत्री माझ्या काळात हे मी चांगलं केलंय याचं आत्मिक समाधान आपल्याला असतं. आणि मग त्याही दृष्टिकोनातून काय उपाययोजना आपल्याला करता येतील का तेही करण्याचं काम आपण केलं पाहिजे. मंत्री महोदय, तुम्ही आम्ही सुद्धा परदेशामध्ये जातोय. आज तिकडली सगळी वाहतूक व्यवस्था आपण बघतोय. तिकडले सगळे वाहनाच्या बाबतीतले वाहतुकीचे कायदे आपण पाहतोय. म्हणजे परवा आम्ही आता विधान भवनानं आम्हाला पाठवलं होतं लंडनला. आम्ही तिकडे गेलो, आदरणीय सभापती महोदया सुद्धा होत्या. म्हणजे 6 वाजले आणि 6 वाजल्यानंतर आम्हाला जी घेऊन जाणारी बस होती ती थांबली. पुढे कार येऊन उभा राहिली आणि आम्हाला वाटलं अरे काहीतरी झालं काय, यात्रिक वगैरे उतरतात की काय कारमधून, कारण पुढे जाऊन उभी केली त्यानं आमच्या आणि आम्हाला थांबवलं. आम्ही म्हणलो काय चाललंय, तर थोड्या वेळामध्ये तो गाडीतला ड्रायव्हर उतरला आणि त्या छोट्या गाडीत आलेला दुसरा ड्रायव्हर त्या गाडीमध्ये चालला आणि त्यानं तिथलं कार्ड काढलं. त्याच्यामध्ये कार्ड होतं, त्याचं कार्ड म्हणजे त्याच्यावर रेकॉर्डिंग होणार. ती म्हणला मेरे ड्यूटी खत्म हो गई, 6 बजे मेरी ड्यूटी खत्म होती, अभी दूसरा है उसकी ड्यूटी चालू होते. म्हणजे इतका काटेकोरपणे जर तिथं कायद्याची अंमलबजावणी नाही बोला अगर गाड़ी ऐसी लेके गए तो क्या होता, नहीं बोले मेरा लाइसेंस रद्द होता, मेरा लाइसेंस जाएगा, मैं नहीं बैठने वाला. म्हणजे त्याची रेकॉर्डिंग भाऊ त्याच्यामध्ये त्याचं कार्ड दिलेलं त्या ड्रायव्हरला आणि त्या ड्रायव्हरनं किती तास गाडी चालवली याचं कंट्रोलिंग त्यांच्याकडे आहे, सरकारकडे. ते तिथे बघून म्हणजे मंत्री महोदय हे आपण नुसतं बघणारच आहो का, ही अंमलबजावणी आपल्याकडे का होऊ शकत नाही. आपल्याकडे तर वाहनाची एवढी अमर्याद संख्या, म्हणजे एकीकडे वाहनं इतके, पुन्हा त्याचे अपघात, लोकांचा प्राण जातो, जीव जातो का, तर रात्री आपण म्हणतोच ना रात्रभर गाडी चालवली असेल, म्हणजे दिवसाही तो गाडी चालवतो आणि रात्री गाडी चालवतो का, तर बिचाराला जास्त पैसे कमायचे, ओव्हर टाइम करायचा, गरिबी असते, त्याच्या पुढे तो करतोय. पण सभापती महोदय जीव लोकांचा जातोय ना, याच्या बाबतीमध्ये आपल्याला काही नवीन सुधारणा करता येतील का हेही बघणं मंत्री महोदय गरजेचं आहे. त्यामुळे असं तुम्ही काही कन्स्ट्रक्टिव्ह काम की आम्हाला आणि आमच्या येणाऱ्या पुढच्या पिढीला हे लक्षात आलं पाहिजे की सरनाईक साहेबांच्या काळामध्ये हा कायदा झाला किंवा ही नवीन योजना आली जी आयुष्यभर लक्षात राहील. या पद्धतीनं आपण एखादा अभ्यासगट स्थापन करा, त्याच्यामध्ये आम्ही काही त्या ठिकाणी सूचना करू, परब साहेब करतील, इथं माहिर साहेब आहेत, आम्ही सगळे म्हणून त्याच्यामध्ये सूचना करून एक चांगले आपल्या राज्यासाठी वाढणारी लोकसंख्या, वाढणारे हे वाहनांची संख्या ही तर काही थांबणार नाही. कुणी किती वाहनं घेतात ज्याचा प्रश्न, आपण काय अजून जमिनीसारखा सिलिंगचा कायदा वाहनावर आणलेला नाहीये, त्याच्यामुळे तो किती वाहनं घेतो त्याचा प्रश्न आहे. परंतु वाढणारी आज पार्किंगची व्यवस्था, या सगळ्या गोष्टीचा विचार एक परिवहन मंत्री म्हणून आपल्याला त्या ठिकाणी निश्चितपणाने करावा लागेल आणि तो आपण करावा अशी विनंती सुद्धा या माध्यमातून मी या ठिकाणी करतो. आणि निश्चितपणानं मला हे आपल्याला या माध्यमातून सूचित करायचंय की 15 वर्ष त्याचं शेवटी कुठल्याही वाहनाचं एक वयोमर्यादा ठरवली पाहिजे, किंवा तुमची वयोमर्यादा 15 वर्ष असेल, 16 वर्ष असेल, बरोबर ते 16 वर्षी ते वाहन स्क्रॅप झालं का नाही याची बघण्याची यंत्रणा सुद्धा आपल्याकडे त्या ठिकाणी असली पाहिजे. आणि ते 16 वर्ष झाल्यावर 1 दिवसांनी जर ते रस्त्यावर आलं तर त्याला पकडून ते स्क्रॅप करणं ही सुद्धा सरकारची जबाबदारी. अशा पद्धतीनं जर आपण यंत्रणा विकसित केली तर निश्चितपणानं त्या ठिकाणी त्याचा परिणाम होऊ शकतो. सभापती महोदय, आपल्याकडे आता तुम्ही क्रेनसाठी चांगलं आहे, क्रेनसाठी तुम्ही या ठिकाणी आपले क्रेन घ्यावेत म्हणून आणलाय, चांगली गोष्ट आहे, स्वागत आहे त्याचं. पण सभापती महोदय, तुम्ही निश्चितपणाने यांचा बिझनेस धंदा वाढवायचा असेल तर आज जिथं मोठे मोठे घाट आहेत, जिथून वाहतूक जाती, जड वाहतूक जाती, सगळी वाहतूक जाते, तिथं जर एखादी गाडी फेल झाली तर त्याला क्रेन लागतं. म्हणून तुम्ही असे तुमच्या सरकारनं जी काही प्रायव्हेट, ज्याला आपण म्हणतो की बीओटी तत्वावर, असे तुम्ही त्यांना लायसन्स द्या ना, की बाबा तुम्ही ते क्रेन तिथं थांबवा, आम्ही त्याचे पैसे देऊ, पण तुम्ही तिथं ते 24 तास क्रेन ठेवा. वाहन अडचणीत आलं, वाहन खराब झालं, तातडीने उचला, बाहेर आणून बाजूला करा.
मंत्री महोदय, अनेक रस्त्यावर जेव्हा वाहन खराब होतं 2-2 दिवस गाड्या पडलेल्या असतात, मागून येऊन कोणतरी रात्री ठोकतं, बिचाराचा जीव निघून जातो. का? तर ते वाहन रस्त्यावर राहिल्यामुळं. म्हणजे हे तर हायवेवरच सांगतोय, बाकी रस्त्यावर तर सोडा, कारण ती यंत्रणा नाही आपल्याकडे. ती यंत्रणा तिथं असली पाहिजे. एखादं वाहन खराब झालं तरी सुद्धा तो करील तेव्हा दुरुस्त करेल, पण आपली जबाबदारी सरकार म्हणून की दुसऱ्याचा प्राण जाऊ नये म्हणून ते वाहन ताबडतोब बाजूला करणं आणि बाजूला नेऊन ठेवणं, याबाबत सुद्धा त्याच्याकडून पैसे घ्या ना तुम्ही, त्याच्याकडून पैसे घ्या, पण ते वाहन बाजूला करा. कारण कालच भाऊ आमच्या अजिंठा घाटामध्ये 2 ट्रक फेल झाले मंत्री महोदय. संभाजीनगरला येताना जो अजिंठ्याचा घाट लागतो तिथं ते किती तास वाहतूक जाम असावी? 14 तास. 14 तास वाहतूक, 14 तास वाहतूक थांबली सभापती महोदय. म्हणजे सगळे एवढे अडकून पडले. म्हणजे कुणी पेशंट आहे, कुणी त्या ठिकाणी रुग्ण आहे, कुणी येणारे जाणारे काही अर्जंट कामं असतात. सभापती महोदय, हा जो काही त्रास होतोय तर याच्या बाबतीमध्ये सुद्धा आपल्याला पुढे जाऊन काही करता येईल का, हे पण करणं गरजेचं आहे मंत्री महोदय. तेव्हा त्याही दृष्टिकोनातून आपण उपाययोजना कराव्यात अशी विनंती या माध्यमातून मी आपल्याला करतो आणि या विधेयकाला पाठिंबा देऊन थांबतो. सुनील शिंदे.